पक्षाच्या पडत्या काळामध्ये आम्ही पक्षाबरोबर राहिलेलो आहोत। आम्ही स्थलांतर करणारे लोक नाहीये। आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात असे कामं करणारे आम्ही नाहीयेत। महापालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच सोलापूर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून सर्वच पक्षात इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली आहे। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये प्रभाग क्रमांक 20 संदर्भात मोठ्या प्रमाणात अंतर्गत हालचाली पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाबा सालार यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत गट तयार झाला असून या गटाने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। मात्र प्रभाग क्रमांक 20 मधील उमेदवारीवरून आता पक्षांतर्गत 2 गट आमने सामने उभे टाकल्याचे चित्र दिसून येत आहे। या प्रभागातून तौफिक इस्माईल शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अधिकृतपणे उमेदवारी अर्ज मागितला आहे। तौफिक शेख हे गेल्या काही काळापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून स्थानिक पातळीवर त्यांची चांगली ओळख आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान दुसऱ्या गटाकडून प्रभाग क्रमांक 20 मध्ये आम्ही चालले तरी काय, आम्ही स्थानिक आहोत असा ठाम दावा करण्यात येत आहे। काही इच्छुक उमेदवार स्वतःला चालू नगरसेवक असल्याचा उल्लेख करत पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत। त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणि स्पर्धा अधिक तीव्र होत चालली आहे। या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सायरा शेख यांनी थेट आरोप केले आहेत। त्या म्हणाल्या, आम्ही सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ आहोत, पक्षाशी कधीही गद्दारी केलेली नाही। मात्र सध्या काही लोक इतर पक्षातून येऊन इकडून तिकडे उड्या मारत आहेत। अशा लोकांना पक्षाने महत्त्व देऊ नये। सायरा शेख यांच्या या वक्तव्यामुळे प्रभाग क्रमांक 20 मधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघडपणे समोर आले आहेत। कोणाला उमेदवारी मिळणार याकडे केवळ पक्ष कार्यकर्त्यांचेच नव्हे तर स्थानिक नागरिकांचेही लक्ष लागले आहे। महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 20 हा अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा प्रभाग मानला जातो। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्व कोणता निर्णय घेते यावर पक्षाचे भवितव्य आणि प्रभागातील राजकीय समीकरणे ठरणार असल्याचे बोलले जात आहे। अस्सलाम वालेकुम। आज हम प्रभाग क्रमांक 20 से पैनल के थ्रू राष्ट्रवादी पार्टी ने इच्छुक उम्मीदवार का फॉर्म सबमिट किए और इसके साथ साथ प्रभाग क्रमांक 14 से मेरे भतीजे आबाजी राजे, सोना से आबाजी राजे, इनका भी फॉर्म कल भरे थे। इंशाअल्लाह 20 में, 14 में, 16 में हम सब लोग मिलकर राष्ट्रवादी के सब नगर सेवक लाने की कोशिश करेंगे इंशाअल्लाह। नमस्कार, मी सायरा शेख प्रभाग क्रमांक 20 मधून मी माझा दावा हे करते। आज बाबा सालार यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही 4 आमचा पॅनल आम्ही तयार केलेला आहे। फारुख मटके सर असतील, नवीन भाई सालार असतील, आमिर शेख असतील, वैदाबी शेख असतील आणि आम्ही 4 जण आम्ही तिथं पॅनल तयार केलंय आणि आम्ही चौघेही तिथे स्थानिक आहोत। आणि आता काय झालंय, नवीन काही कार्यकर्ते येत आहेत तिकडच्या पक्षातून आणि ते सांगतायत की आम्हीच इथले नगरसेवक आहोत, आम्हालाच तिकीट मिळणार आहे, आमचंच पॅनल येणार आहे। पण वरिष्ठ आमचा नक्की विचार करतील, कारण आमचं काम त्यांनी पाहिलेलं आहे, आमची निष्ठा त्यांनी पाहिलेली आहे। पक्षाच्या पडत्या काळामध्ये आम्ही पक्षाबरोबर राहिलेलो आहोत। आम्ही स्थलांतर करणारे लोक नाहीये। आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात असे कामं करणारे आम्ही नाहीयेत आणि निधीसाठी तर आम्ही पक्षात कधीच आलेलो नाहीये। बाकीचे इतर लोक निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करतायत, आम्ही तसे नाहीयेत। आम्ही आजपासून मगाशी मटके सरांनी पण सांगितलंय त्यांच्या ह्याच्यामध्ये, आजपर्यंत आम्ही पक्षाकडून 1 रुपयाचा निधी घेतलेला नाहीये। कुठल्याही प्रचार कामामध्ये सुद्धा आम्ही घेतलेला नाहीये। जेवढी विधानसभा लागली, लोकसभा लागली, तिथे सुद्धा आम्ही कधी मागणी केलेली नाहीये। प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही अगदी स्वखर्चानं आम्ही कामं केलेली आहोत आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आम्ही इथं काम करतोय आणि वरिष्ठ आमचे नक्कीच आमचा विचार करतील। धन्यवाद।